नमस्कार, लोबसेस किचन मराठीमध्ये आज आपण लाल भोपळ्याची तिखट घारगे बनवूया। चला तर त्यासाठी येथे मी लाल भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। कोणी याला डांगर पण म्हणतात। चला तर सर्वात पहिले भोपळ्याची कडक पाठ आहे ती काढून घ्यायची आणि पाठ काढून झाल्यानंतर हा वरचा भाग काढायचा। व किसायला सोपे होण्यासाठी भोपळ्याचे दोन भाग करूया आणि किसणीचे जे बारीक छिद्रे आहेत त्या साइडने किसायचे। असा बारीक किस झालेला आहे। आता आधी किस वाटीने मोजून घेऊया। तो जवळजवळ 1.5 वाटी आहे। यामध्ये आपण आता किस मोजला त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले, 2 छोटे चमचे तांदळाचे पीठ आणि 1 टेबलस्पून बारीक रवा घेतला। तांदळाचे पीठ नसेल तर 2 टेबलस्पून रवा घ्यायचा, त्यामुळे घारगे खुसखुशीत होतात आणि तेलकट पण होत नाही। यामध्ये आता मसाले टाकूया। पाव छोटा चमचा हळद, पाऊण छोटा चमचा लाल तिखट, पाव छोटा चमचा अख्खे जिरे, 1 छोटा चमचा ओवा, 3 छोटे चमचे म्हणजे 3 टीस्पून पांढरे तीळ घेतले, 1 छोटा चमचा किसलेले आले आणि 1 हिरवी मिरची खलबत्त्यात जाडसर बारीक केलेली घेतली, 3 छोटे चमचे तेल, तसेच चवीप्रमाणे मीठ घालूया। पाव छोटा चमचा साखर घालायची। साखरेमुळे घारगे तेलकट होत नाही आणि छान फुगतात, चवीला पण चांगले लागतात। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करायचे। सुरुवातीला आपण यात 1 वाटीच गव्हाचे पीठ घेतले आहे। भोपळ्याला अंगच भरपूर पाणी असतं म्हणून पाणी न टाकताच मळायचे आणि सर्व जिन्नस मिक्स झाल्यावर बघा पीठ किती सैल झाले आहे। तर यात जसे गव्हाचे पीठ बसेल तसे तसे टाकत जायचे आणि घट्ट गोळा होईपर्यंत गव्हाचे पीठ टाकून मळायचे। तुम्ही इथे बघू शकता पीठ पुरीच्या पिठासारखं घट्ट झालेलं आहे। थोडे तेल घालून परत मळून घ्यायचे आणि हवं तसे पीठ घट्ट होण्यासाठी ज्या वाटीने किस घेतला होता त्याच वाटीने 2 वाटी आणि 2 टेबलस्पून गव्हाचे पीठ लागले। आता हे पीठ 10 मिनिट साईडला झाकून ठेवू। 10 मिनिट झाल्यानंतर बघूया पीठ छान मुरले आहे। तर या पिठाचे एकसारखे गोळे करून घ्यायचे आणि पोळपाटाला थोडे तेल लावून घारगे लाटायचे। बघा जाड पण नाही पातळ पण नाही, मध्यम जाडीचा लाटला आहे। असे सर्व घारगे लाटून घेऊया। चला तर कढईमध्ये तेल हाय टू मीडियम फ्लेम वर गरम झालेले आहे। यात एक असा हळूवारपणे सोडूया आणि फ्लेम आता मीडियम टू लो करायची। वरून थोडे तेल सोडायचे। सुरुवातीलाच तेल चांगले गरम असेल तर घारगे म्हणा पुरी म्हणा तेलकट होत नाही। आता तेलाचे बुडबुडे कमी झाले आहेत तर साईड चेंज करायची आणि परत तेलातील बुडबुडे कमी झाल्यानंतर झाऱ्याने बाहेर काढायचे व झाऱ्यानेच कढईत तिरपे धरायचे, म्हणजे जास्तीचे तेल कढईत परत जातं। रंग बघा कसा हलकासा सोनेरी आलेला आहे। तर आता बाहेर काढून घ्यायचे। दुसरा पण बघा। असे सर्व घारगे तळून घेऊया। आपले तिखट घारगे तळून झालेले आहेत। बघा ते किती मस्त टम्म फुगले, चवीला पण तितकेच मस्त झालेले आहेत। हे तुम्ही दही, सॉस, चहा सोबत खाऊ शकता। नक्की करून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।